नमस्कार, मी श्रद्धा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. वळूयात सविस्तर बातम्यांकडे. जालना जिल्ह्यातील सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर अखेर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. गणेशोत्सव काळात आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या असलम मेहमूद कुरेशी याला MPDA कायद्याअंतर्गत तब्बल 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. सदर इसमाच्या कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे MPDA कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या समाजकंटकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी असलेला असलम मेहमूद कुरेशी याला MPDA अधिनियम 1981च्या कलम 3(1) अन्वये 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशोत्सव काळात असलम कुरेशी याने गाय कापल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले, ज्यामुळे दोन धर्मांमध्ये तीव्र तेढ निर्माण झाली होती. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच याआधीही त्याच्या विरोधात सामाजिक तेढ वाढवणाऱ्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलीस तपासात आले आहे. या पार्श्वभूमीवर सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी इसमा विरोधात MPDA अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला. जालना जिल्हाधिकारी यांनी दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी आदेश काढत असलम मेहमूद कुरेशी याला 1 वर्षासाठी मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. आदेशानंतर त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पंकज जाधव, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप, पोलीस हेड कॉन्स्टेबल रुस्तुम जयवाळ, रामप्रसाद रंगे, भरत ढाकणे, प्रदीप करतारे, कैलास खार्डे, फुलचंद गव्हाणे, दीपक घुगे, सतीश श्रीवास, सागर बाविस्कर, सचिन राऊत यांनी पार पाडली आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली असून सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या विरोधात जालना पोलीस प्रशासनाचा हा कडक इशारा मानला जात असून भविष्यात अशा प्रकारच्या कृत्यांना अजिबात खपवून घेतले जाणार नाही असा स्पष्ट संदेश पोलिसांकडून देण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात जे समाजविघातक कृत्य करणारे धोकादायक इसम आहे त्यांच्यावर MPDA ऍक्ट 1981 प्रमाणे कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षकांनी आम्हाला आदेशित केले होते. त्याप्रमाणे पोलीस स्टेशन सदर बाजार हे गणेशोत्सव काळामध्ये गोवंश हत्येचे व्हिडिओ प्रसारित करून दोन समाजांमध्ये सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे इसम त्यावर समाजविघातक कृत्य करण्याचे बरेचसे गुन्हे दाखल आहेत. अशा इसमाचा आपण प्रस्ताव मार्फतीने माननीय कलेक्टर मॅडम यांच्याकडे पाठवण्यात आला होता आणि माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांनी तो प्रस्ताव मंजूर करून सदर इसमास दिनांक 27/1/26 पासून 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश निर्गमित केले. त्याप्रमाणे सदर आरोपी नामे असलम कुरेशी यास आपण ताब्यात घेऊन त्यास 1 वर्षासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवा धोरणानुसार जिल्ह्यातील युवकांनी समाजहितासाठी पार पाडलेल्या भूमिकेचा आणि दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. सन 2024-25चा जिल्हा युवा पुरस्कार म्हणून सामाजिक व युवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल करुणा अच्युत मोरे यांना हा प्रदान करण्यात आला आहे. सोमवार दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. स्मृतिचिन्ह, मानपत्र, 10,000 रुपयाचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर, माजी राज्यमंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, माजी आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, क्रीडा अधिकारी श्रीमती लोंढे, आरती चिल्लारे आदींची उपस्थिती होती. सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाची शासनाने दखल घेत पुरस्कार प्रदान केल्याने
सामाजिक कार्यकर्ते अरविंद देशमुख, रमेश देहेडकर, सौ रसना देहेडकर, बालाजी बळप, अंकुश काळे, रामकृष्ण हिवाळे, अच्युत मोरे, किरण साळवे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे. अजितदादांच्या निधनानंतर जालन्यात आज सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह इतर नेत्यांकडून दादांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा काल बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर राज्यासह संपूर्ण देशभरात मोठी शोककळा पसरली. याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी व्यापारी वर्गाकडून कडकडीत बंद पाळण्यात येत आहे, तर अनेक ठिकाणी सर्वपक्षीय नेते मंडळींकडून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येत असून आज जालना शहरात देखील सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, नारायण कुसे, बबनराव लोणीकर यांच्यासह इतर नेते मंडळी उपस्थित होते. दरम्यान सर्वच नेत्यांनी अजितदादांसोबत घडलेला प्रसंग सांगत जुन्या आठवणींना उजाळा देत जड अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण केली. काल अचानकपणानं विमान अपघातामध्ये अजितदादा पवारांचं निधन झालं. खरं तर त्यांच्या जाण्यानं केवळ त्यांच्या कुटुंबाचं किंवा त्यांच्या पक्षाचं नुकसान झालं असं नाही आहे, तर उभ्या महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या बोलण्यातला स्पष्ट वक्तेपणा, वेळेचं भान ठेवणारा आणि कठोर परिश्रम घेऊन निर्णय करणारा व्यक्ती आज आमच्याकडे गेलेला आहे. माझ्या 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक वेळेस ते मंत्री असताना त्यांच्याकडे काम करून घेण्यासाठी मतदारसंघात जाण्याचा प्रसंग आला. त्यावेळेस त्यांनी कुठल्याही पक्षाचा भेदभाव न बाळगता प्रत्येक वेळेस काम करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज खरं तर महाराष्ट्राला दादाची गरज होती. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी गटाची युती होती. तिन्ही पक्ष आत्मविश्वासानं या महाराष्ट्रामध्ये काम करत होते. देवेंद्रजी फडणवीस, एकनाथराव शिंदे आणि अजितदादा हे त्रिकूट हे महाराष्ट्राला नेणारं हे ट्रिपल इंजिन सरकार चालवत असताना अचानकपणानं दादा काल गेले. मला असं वाटतं की दादा जरी गेले तरी दादाचा प्रकाश तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनात राहील. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आमच्यातून गेलं. त्या व्यक्तिमत्वाला माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं श्रद्धांजली आहे. बरं, शेवटचं बोलणं किंवा शेवटची भेट कधी झाली होती अशात काही सांगता येईल? असं आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या काळातही काल फोटोग्राफमध्ये आपण बघितलं असेल की मी त्यांच्या शेजारीच बाजूला बसलो होतो, मागच्या बाजूला. मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर दादाकडं मतदारसंघातले कामं घेऊन जाण्याचा योग आला आणि दादांनी मला एकदा मुद्दामून बोलून जिल्ह्याच्या काही नेत्यांशी संपर्क साधण्यासाठी मला बोलवलं होतं. त्यामुळं सतत संपर्कात आम्ही असायचो आणि आत्ता तर आम्ही एकत्रच सरकार चालवत असल्यामुळं जेव्हा कधी काम पडेल तेव्हा दादाकडे जाण्याचा योग यायचा. मधल्या काळात दादा जालन्याला येऊन गेले. मी नव्हतो, पण आमचे बंधू भास्करआबा दानवे यांच्या घरी चहा नाश्ता घेऊन दादा गेले. त्यामुळं त्या दादाची माझा संबंध होता. शरद पवार साहेबांशी 35 वर्ष, 10 वर्ष विधानसभेत आणि 25 वर्ष लोकसभेत राहण्याचा त्यांच्यासोबत माझा योग आला. आणि थोडक्यात पवार कुटुंबाशी, सुप्रिया सुळे आमच्याबरोबर लोकसभेत होत्या, त्या कुटुंबाशी माझी जवळची संबंध. जालना शहरातील तरुण चरण रायमलची जालन्यातील सिव्हिल हॉस्पिटल रोडवर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अटक केलेल्या 2 आरोपींना घेऊन पोलिसांनी आज घटनास्थळ पंचनामा करत घटनाक्रम जाणून घेतलाय. जालन्यात भरवस्तीत खून करणाऱ्या आरोपींची कदीम जालना पोलिसांनी नूतन वसाहत परिसरात धिंड काढली आहे. काही दिवसांपूर्वी नूतन वसाहत भागामध्ये भरवस्तीत दोघांनी गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून चरण रायमल या तरुणाची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. दरम्यान आज आरोपींनी कृती कशी केली, कुठे केली
आणि याचा उद्देश काय होता यासाठी आज कृती पंचनामा घटनास्थळी पाहणी पंचनामा केला असल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यासह कदीम जालना पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. मर्डर झाला होता. आज काही आरोपितांना पंचनामा वगैरे घटनास्थळी पाहणी केली काय? दिनांक 23/1/2026 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास घाटी रोडवर मयत चरण रायमल याची 8:30 वाजेच्या सुमारास गाडी आडून त्याला 2 आरोपींनी पिस्टलने फायर करून जीवे ठार मारला होता. त्यामुळे त्या अनुषंगाने आपण आरोपी 3 तासामध्ये रात्री 2:30 वाजता अटक केलेले आहे. त्यामध्ये आपण PCR घेतलेला आहे. PCR मध्ये असताना आरोपीकडून आपण 2 पिस्टल जप्त केलेले आहे. काही खाली केस, गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केलेली आहे. तसेच काल रोजी आपण कोर्टामध्ये हजर केले असता पुढील वाढीव कोर्टानं PCR दिलेला आहे 30 तारखेपर्यंत. आज रोजी आपण आरोपीने कृती कशी केली, कुठे केली आणि त्याचा उद्देश काय होता या संदर्भाने आपण कृती पंचनामा घटनास्थळ पाहणी पंचनामा केलेला आहे. यामध्ये अधिक सुद्धा आरोपी निष्पन्न होतील त्याचा आम्ही पुढील तपास करीत आहोत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो तपास करीत आहोत. यासोबतच या बातमीपत्रात इथेच थांबूयात. तुम्ही बघत राहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.